ज्याला खरं प्राप्ती असते, मी काय बोलतो की खरी प्राप्ती घन रूपात होते, पण कशी प्राप्ती करावं हे मार्गदर्शन देणार तर तुम्हाला गुरु असला पाहिजे. काय जर अंगत येणारी ताकद अंगत येती जाती, ठीक आहे बाबा येती जाते, मला मान्य येती जाते, पण तू त्यांना बघू शकत नाही, त्यांना जाणून घेऊ शकत नाही, ते तुझ्या अंगात येणार काय पण मागणार खायला, तर तुला कसं कळणार की त्याचे त्यांच्या नावाखाली दुसरी ताकद येऊन खेळत असेल तर, आणि दुसरी ताकद आपल्याला त्रास देत असेल तर. परत एकदा काय गोष्टी सांगतो तर ध्यानपूर्वक आहेत. मग ज्यावेळेस कुळातनं सर्व दिवस मोकळं करतात त्यावेळेस गुरु काय करतं माहिती आहे का, त्यांची कान फुकण्याची विधी करतं. काय करतं? कान फुकण्याची विधी. समजले की नाही? कान फुकण्याची विधी केल्या जातं. कान फुकण्याची विधी ज्यावेळेस होते त्यावेळेस तिथं गुरु त्याच्या ज्ञान इंद्रिय, कर्म इंद्रिय, काय इडा पिंगळा सुषुम्ना नाडी 72,000 नाडींना आज्ञा देतो. काय देतो? जेणेकरून तुमची डोक्यातली माया नष्ट होऊन जाते. आता त्याच्यामध्ये काय 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 करायला होतात? विधान. मग आता काय करतात गुरु, जेव्हा कान फुकतात तर त्यावेळेस कान फुकून त्याच्या सर्व शरीराला इंद्रियाला आज्ञा देतात. आणि जे गुरूंनी साधना केलेली आहे, तपस्या केलेली आहे, जे पण दिव्य शक्ती आहेत त्या सर्व दिव्य शक्तींना ते काय करतात माहिती आहे का, आज्ञा देतात की आजपासून हा माझा शिष्य. कोण? आजपासून हा माझा शिष्य. मग त्या अनुसार सर्व देवी दैवताला वगैरे सर्वांना साक्षी मानून, कुळाच्या देवी दैवतात सर्वांना साक्षी मानून तो विधान दिला जातो. मग तो विधान दिल्यानंतरून काय होतं माहिती आहे का, गुरु कुळाचे दिव्य जी ताकद आहे त्याला प्रकट कसं करायचं तो मंत्र विधान देतो. पहिला काय करतो, जे कुळाचे देवी दैवत आहे आणि त्याच्यामध्ये एक मंत्र अजून देतात, ते त्याची आत्मशक्ती, दिव्य शक्ती प्रकट करण्यासाठी. समजलं? आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःने कितीही प्रयत्न केला तर स्वतःचा जीवात्मा जाणून घेऊ शकत नाही. का की तिथपर्यंत पोहोचायचं कसं तेच माहिती नाही.